हाय फ्रेंड, वेलकम टू द एसओसी क्लासेटेक. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे क्लास 9 सायन्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड 7th लेसन, दॅट इज एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम. ठीक आहे, इकोसिस्टीममध्ये एनर्जी कशी फ्लो होते हे आपल्याला बघायचं आहे आणि हा पार्ट 1 आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अधिक व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता या नंबरवर. आमचा व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे 8657332280. तर आता सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. फूड चेन अँड फूड वेब, द एनर्जी पिरॅमिड, बायो जिओ केमिकल सायकल, त्याच्यामध्ये कार्बन सायकल, ऑक्सिजन आणि नायट्रोजन सायकल आहेत. ठीक आहे, तर आता पहिला क्वेश्चन इथं आपल्याला विचारलेले आहेत. ठीक आहे, 3 क्वेश्चन विचारले, या सगळ्यांचे आन्सर आपण बघूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर यांची क्वालिटी वाढवा, नंतर तुम्हाला हे क्लिअर दिसायला लागेल. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय द इकोसिस्टीम. इकोसिस्टीम म्हणजे काय? तर मित्रांनो, इकोसिस्टीम इज अ इंटरॅक्शन. इकोसिस्टीम म्हणजे काय असते की इकोसिस्टीम म्हणजे हे इंटरॅक्शन असते. कशामधलं? इंटरॅक्शन बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट ऑफ द नेचर. या नेचरमध्ये जे काही बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट आहेत. बायोटिक कंपोनंट म्हणजे काय? लिव्हिंग थिंग्स. जे काही लिव्हिंग थिंग आहे त्याला आपण बायोटिक कंपोनंट म्हणतो. आणि जे काही नॉन लिव्हिंग थिंग आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल वॉटर, एअर, ठीक आहे, एक्सेट्रा, सॉईल, हे सर्व अबायोटिक थिंग आहेत. ठीक आहे, या दोघांमध्ये जे काही इंटरॅक्शन होते याला आपण काय म्हणत असतो? इकोसिस्टीम म्हणत असतो. याला काय म्हणत असतो आपण? इकोसिस्टीम म्हणत असतो. ठीक आहे, हे तुम्हाला समजले. सेकंड क्वेश्चन आहे, विच आर द डिफरंट टाईप ऑफ द इकोसिस्टीम. आता इकोसिस्टीमचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत? तर बघा, इकोसिस्टीमचे 2 प्रकार आहेत. एक आहे नॅचरल इकोसिस्टीम आणि दुसरे आहे आर्टिफिशियल इकोसिस्टीम. आर्टिफिशियल म्हणजे काय? जे मॅनमेड असते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, सिटी आहे, विलेज आहे, टाउन आहे, हे सर्व आर्टिफिशियल आहेत. ठीक आहे, आणि नॅचरल म्हणजे काय? ठीक आहे, आता नॅचरल म्हणजे काय? जे निसर्गामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. ठीक आहे, आता कोणकोणते बघूया. तर त्याच्यामध्ये आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आहे, म्हणजे ज्या जमिनीवर इकोसिस्टीम असतात त्याला आपण टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट, ग्रासलँड. ठीक आहे, हे सर्व काय आहेत? टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आहेत. अक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणजे काय? जे काही पाण्यामध्ये आपल्याला इकोसिस्टीम आढळते त्याला आपण अक्वॅटिक इकोसिस्टीम असं म्हणतो. ठीक आहे, तर हे 2 प्रश्न तुम्हाला समजले असतील. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ डू इंटरॅक्शन बिटवीन टेक प्लेस बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर ऑफ अन इकोसिस्टीम. आपण अगोदरच बघितलं की इकोसिस्टीम म्हणजे जे काही बायोटिक कंपोनंट आहेत आणि अबायोटिक कंपोनंट आहेत, बायोटिक आणि अबायोटिक यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होते याला आपण इकोसिस्टीम म्हणतो. ठीक आहे, आता हे कसं होते ते बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, या इकोसिस्टीममध्ये वेगळ्या बायोजिओ केमिकल सायकल आहेत. बायोजिओ केमिकल सायकल म्हणजे काय? वॉटर सायकल. म्हणजे बघा, वॉटर सायकल म्हणजे काय? सी आहे, समुद्रामध्ये पाणी आहे, ते काय होईल? वेपरमध्ये कन्वर्ट होईल ड्यू टू द सनमुळे काय? हीट निर्माण होते, त्याच्यामुळे ते वेपरमध्ये कन्वर्ट होईल. देन दिस वेपर फॉर्म द क्लाउड. आता जे वेपर आहे ते काय करतील? क्लाउड फॉर्म करतील. आणि हे क्लाउड काय करतील? क्लाउड कंडेन्स झाल्यानंतर थंड झाल्यानंतर इट फॉल अगेन ऑन अ ग्राउंड ॲज अ रेन. पुन्हा ते ग्राउंडवर ॲज अ रेन, पाऊस म्हणून पुन्हा पडतील. पुन्हा थ्रू रिव्हर, कॅनल्स, ओढा याच्या माध्यमातून पुन्हा ते काय करेल? समुद्राला जाऊन मिळेल. म्हणजे ही सायकल आहे. ठीक आहे, तर ही सायकल आहे. तर या सायकलमध्ये जे काही कॉम्पोनंट आहेत, ठीक आहे, ही सायकल आहे, याला आपण बायोजिओ सायकल म्हणत असतो. ठीक आहे, त्यानंतर वॉटर सायकल आहे, त्यानंतर आहे ऑक्सिजन सायकल आहे, म्हणजे ऑक्सिजन कसं फॉर्म होते. ठीक आहे, त्या कोणकोणत्या सायकल आहेत हे आपण बघणारच आहे. ठीक आहे, तर या ज्या सायकल आहेत या सायकलमधून काय होते? जे बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट आहेत किंवा जे फॅक्टर आहेत, या थ्रू दिस सायकल, या सायकलच्या माध्यमातून त्यांचं इंटरॅक्शन होत असते. काय होत असते? इंटरॅक्शन होत असते. ठीक आहे, आता हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम. आता जी इकोसिस्टीम आहे त्याच्यामध्ये एनर्जी असते. ठीक आहे, ती एनर्जी फ्लो कशी होते बघा. आता एनर्जी फ्लो होणं म्हणजे काय? सोप्या भाषेमध्ये, जी इकोसिस्टीम आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवल दिले आहेत आपल्याला. ठीक आहे, त्यांचे मोड ऑफ न्यूट्रिशन दिले आहेत, म्हणजे ते स्वतःचं पोषण कसं करतात. तर बघा, पहिला आहे प्रोड्युसर. प्रोड्युसर म्हणजे काय? प्रोड्युसर म्हणजे प्रोड्युसर म्हणजे काय? की फॉर एक्झाम्पल प्लांट काय आहे? हे प्रायमरी कन्झ्युमर आहे. ठीक आहे, आता
प्रोड्युसर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल प्लांट. प्लांट हे काय, तर प्लांट हा प्रोड्युसर आहे. हा काय करतो, अन्न निर्माण करतो वनस्पती, बरोबर आहे, म्हणून तो प्रोड्युसर झाला. कंझ्युमर म्हणजे जे काही या वनस्पतीवर जगतात त्याला आपण कंझ्युमर म्हणतो. मग काही प्राण्यावर पण जगतात, प्रे करतात, काही शिकार करतात, तर त्यांना सुद्धा आपण कंझ्युमर म्हणतो. नंतर आहे सॅप्रोफाइट्स आहेत. नंतर डिकम्पोजर आहे. डिकम्पोजर म्हणजे काय, जे मृत पाणी येतं, ठीक आहे, डेड ॲनिमल त्यांच्यावरती जगतात, त्याला आपण डिकम्पोजर म्हणतो. ठीक आहे, असे वेगवेगळे लेवल आहेत, ठीक आहे, इकोसिस्टीममध्ये. त्याला आपण ट्रॉपिक लेवल म्हणतो. ट्रॉपिक म्हणजे काय, एनर्जी, जिथून एनर्जी आपण मिळवतो, ठीक आहे, त्या लेवलला आपण काय म्हणत असतो, ट्रॉपिक लेवल असं म्हणत असतो. तर बघा मित्रांनो, वेगवेगळ्या लेवल आपल्याला दिले. सर्वात अगोदर दिलेलं आहे प्रायमरी कंझ्युमर. आता आपण प्रोड्युसर बघितलं. कंझ्युमर म्हणजे काय, त्याला हर्बिवरस म्हणतो. हर्बिवरस म्हणजे काय, त्याला आपण शाकाहारी सोप्या भाषेमध्ये, ठीक आहे. ग्रास होपर, स्क्वेरल, एलिफंट, दे आर डायरेक्टली डिपेंड ऑन द ॲटोट्रॉप्स. बघा आता जे ग्रास होपर आहेत, जे एलिफंट आहेत, ते काय करतात, हे प्रोड्युसरवर डिपेंड असतात. प्रोड्युसर म्हणजे काय, प्लांट, जे काही वनस्पती आहेत, तर प्रायमरी कंझ्युमर त्या वनस्पतीवर डिपेंड असतात. सो दिस कॉल्ड द प्रायमरी कंझ्युमर्स, म्हणून याला आपण प्रायमरी कंझ्युमर म्हणतो. ठीक आहे. देन आहे सेकंडरी कंझ्युमर, त्याला आपण कार्निवोरस म्हणत असतो. सेकंडरी कंझ्युमर म्हणजे काय, या प्रायमरी कंझ्युमरवर जे डिपेंड असतात, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, सेकंडरी कंझ्युमर म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल बघा फ्रॉग काय, बघा ग्रास आहे, ग्रास हे प्लांट आहे, ग्रास, बरोबर. आता ग्रास आहे, ह्या ग्रास झाला प्रोड्युसर. ग्रास काय आहे, प्रोड्युसर. या ग्रासला कोण खाणार, ग्रास होपर. कोण खाणार, ग्रास होपर. मग ग्रास होपर झाला प्रायमरी कंझ्युमर. आणि या ग्रास होपरला कोण खाणार, फ्रॉग. मग फ्रॉग झाला सेकंडरी कंझ्युमर. ठीक आहे, कार्निवोरस. समजले. ठीक आहे. आता या फ्रॉगला बघा, आता या फ्रॉगला काय होईल, फ्रॉगला काय खातील, आता सेकंड लेवलनंतर टर्शरी लेवलसुद्धा त्याच्यामध्ये आहे. टर्शरी म्हणजे काय, बघा आता या फ्रॉगला कोण खाईल, स्नेक खाईल. म्हणजे स्नेक काय झाला, हा थर्ड लेवल झाली. स्नेकची कोणती आहे, थर्ड लेवल. ठीक आहे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, म्हणजे तो झाला टर्शरी लेवल. आणि अपेक्स और टॉप कंझ्युमर म्हणजे काय, असे की जे या कंझ्युमरना खातात पण त्यांना खाण्यासाठी कोणताही त्यांच्यावरचा घटक नाही. ठीक आहे. टायगर आहे, लॉयन आहे, याला कोणी आहे का खाणार, त्यांच्यावर कोणी कंझ्युमर आहे का, त्यांचे कोणी प्रे करणार आहे का, शिकार करणार आहे का, तर नाही. तर अशाला आपण अपेक्स किंवा टॉप कंझ्युमर असं म्हणत असतो. आणि हे जे टॉप कंझ्युमर असतात हे काय करतात, सेकंडरी लेवल किंवा प्रायमरी लेवलवर डिपेंड असतात. ठीक आहे, जे टॉप कंझ्युमर असतात. त्याच्यामध्ये आहे ऑमनिवरस, मिक्स कंझ्युमर. ऑमनिवरस म्हणजे काय, मिक्स कंझ्युमर म्हणजे ह्युमन्स अँड बियर्स हे फीड ऑन अ हर्बिवरस अँड कॉर्निवरस. ऑमनिवरस म्हणजे काय, मिक्स कंझ्युमर, म्हणजे ते कशावर डिपेंड आहेत, ते कंझ्युमर म्हणजे कार्निवरस म्हणजे मांसाहारी आहेत त्यांच्यावर पण ते डिपेंड आहेत. आणि हर्बिवरस म्हणजे जे काही शाकाहारी आहेत त्यांच्यासुद्धा ते डिपेंड आहेत. ठीक आहे, अशाला आपण म्हणत असतो ऑमनिवरस. फॉर एक्झाम्पल मॅन आहे, नंतर बियर आहे, ठीक आहे, एक्सेट्रा. तर आय होप तुम्हाला हे कन्सेप्ट समजला असेल. ठीक आहे. आता नंतरचा टॉपिक आपण बघूया. आता बघा मित्रांनो, हा आहे सन. ठीक आहे, सनने हीट दिली, त्याच्यामुळे जे काही प्लांट आहे तर प्लांटने काय केलं, इन द प्रेझेन्स ऑफ द सनलाईट प्रोड्यूस अ फूड. यांनी फूड प्रोड्यूस केलं. ठीक आहे, फूड प्रोड्यूस केल्यानंतर याला या वनस्पती कंझ्युम करणारे सुद्धा खूप असे कंझ्युमर आहेत. फॉर एक्झाम्पल ग्रास होपर आहे, ठीक आहे, डिअर आहे, शीप आहे, हे झाले कंझ्युमर. आणि हे कंझ्युमर ज्यावेळेस ही एनर्जी ट्रान्सफर होते त्यावेळेस हीट बाहेर पडते. ठीक आहे, ते आपण नंतर बघूया. आता कंझ्युमर आहेत, कंझ्युमर काय झाले, कंझ्युमर जे आहेत कंझ्युमरमध्ये सुद्धा लेवल आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. आणि जे अपेक्स लेवलचे कंझ्युमर आहेत म्हणजे टॉप लेवलचे, त्यांना कोणीही खाऊ शकत नाही. ठीक आहे, त्यांची शिकार कोणीही करू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल लायन, टायगर, ते काय होतात, आफ्टर द डेड म्हणजे मेल्यानंतर ते डिकम्पोज होतात, म्हणजे ते सोप्या भाषेमध्ये डिकम्पोज होतात. ठीक आहे, सडतात. आणि ते डिकम्पोज झाल्यानंतर त्यांच्यामध्ये जी काही हीट आहे, जी काही एनर्जी आहे, ती कार्बन कंपाऊंडमध्ये कन्वर्ट होते. कशामध्ये, कार्बन कंपाऊंडमध्ये ती काय होते, कन्वर्ट होते कार्बन कंपाऊंडमध्ये. आणि हे कार्बन कंपाऊंड अगेन प्लांट ॲब्सॉर्ब इट फ्रॉम द सॉईल. आणि हे कार्बन कंपाऊंड मातीमध्ये मिसळले जातात आणि अगेन प्लांट ॲब्सॉर्ब इट, त्याला ॲब्सॉर्ब करतात, त्याला शोषण करतात आणि पुन्हा त्याचं अन्न तयार करण्यासाठी वापर करतात. तर ही एक सायकल आहे. ठीक आहे,
ही एक सायकल आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट फूड चेन अँड फूड वेब. आता फूड चेन आणि फूड वेबमध्ये नेमका फरक काय हे आपण सोप्या भाषेमध्ये शिकून घेऊया. बघा आता इथे एक फूड चेन दिलेली आहे आपल्याला. फूड चेनमध्ये चेन तुम्ही बघितलं असेल तर चेन काय असतात, सिंगल लिंक असतात अशा प्रकारचे. ठीक आहे. हे झाली चेन. पण एखादी चेन अशी आहे आणि त्याला इंटरलिंकसुद्धा वेगवेगळ्या चेन आहेत. बघा हे इंटरलिंक झाले. ठीक आहे. हे इंटरलिंक याला म्हणतो आपण वेब. ठीक आहे. आता बघा इथं आहे ग्रास. ग्रास काय झालेलं आहे, ड्यू टू द सनलाईट इट मेक्स द फूड. सूर्याच्या प्रकाशामध्ये त्याने अन्न तयार केलं. देन धिस ग्रास इज इटन बाय द ग्रास होपर. आणि हे ग्रास होपरनं काय केलं, हे ग्रास इट केलेलं आहे. मग तो झाला प्रायमरी कन्झ्युमर. नंतर धिस ग्रास होपर इज इटन बाय द फ्रॉग. त्याला फ्रॉगनं त्याला काय केलं, कन्झ्युम केलं ॲज अ फूड म्हणून त्याला कन्झ्युम केलं. मग फ्रॉग झाला सेकंडरी कन्झ्युमर. देन धिस फ्रॉग इज कन्झ्युम बाय धिस स्नेक. मग स्नेक झाला टर्शरी कन्झ्युमर. देन धिस स्नेक इज इटन बाय द हॉक. बरोबर आहे. मग हा झाला अपेक्स कन्झ्युमर. आता ह्या अपेक्सला म्हणजे ह्या कन्झ्युमरला कोणीही खाणार आहे का, तर नाही. हे डिकम्पोज होईल. काय होईल, डिकम्पोज होईल. म्हणजे मेल्यानंतर, हा डेड झाल्यानंतर हे पूर्णपणे नष्ट होईल आणि कार्बन कंपाऊंडमध्ये काय होईल, याचं रूपांतर होईल. अगेन इट विल डिझॉल्व इन अ सॉईल. सॉईलमध्ये काय होईल, पुन्हा मिसळून जाईल, पुन्हा त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि पुन्हा ॲज अ प्लांट काय करेल, पुन्हा ॲज अ मॅन्युअर म्हणून त्याला उपयोग करेल. तर ही एक सायकल आहे. ठीक आहे. आता ही झाली फूड चेन. आता वेब सायकल म्हणजे काय, वेब सायकलमध्ये फूड वेब म्हणजे काय, तर फूड वेब म्हणजे काय बघा. आता ह्या ग्रासला ग्रास होपरनं खाल्लं, ह्या ग्रासला शीपसुद्धा आहे खाणार. डिअर आहे. ठीक आहे. मग या डिअरला लायनसुद्धा खातो. डिअरला काय करतो, लायनसुद्धा खातो. ठीक आहे. मग शीपला काय खातो, मॅन खातो. ठीक आहे. आणि मॅन काय करतो, स्नेक पण खातो. मॅन काय करतो, हॉक पण खातो. मॅन काय करतात, फ्रॉगला पण खातात. म्हणजे एकमेकासोबत याची इंटरलिंक आहे. ठीक आहे. याला आपण म्हणत असतो फूड वेब. ह्याला काय म्हणत असतो आपण, फूड वेब. ठीक आहे. बघा आता organism may be prey for many other organism. For example, insect feeds upon the level of various plant, but some insect is prey for the different animal like the frog, wall lizard, bird, etc. This is shown in the figure. याच्यामध्ये सर्व आपण बघितलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, कशा प्रकारे फूड वेब आणि फूड चेन मधला नेमका फरक आहे. तर डिअर फ्रेंड, त्या अगोदर आपलं एक क्वेश्चन राहिलं होतं, ते आपण बघायचं राहिले. ठीक आहे, जाऊ द्या. ठीक आहे. आता बघा, तर बघा मित्रांनो, ही आपण जी फूड चेन आहे ही बघितली. आता फूड चेन आणि फूड वेबमध्ये फरक एवढाच असतो की फूड चेनमध्ये हे जे सिक्वेन्स दिसतोय, हा सिक्वेन्स जो आहे हा सिंगल सिक्वेन्स आहे. ठीक आहे. हे सिक्वेन्स अशा प्रकारे. आणि जर फूड वेब असते तर काय झालं असतं, हा ग्रास होपर आहे तर ग्रास होपरला अजून एखाद्या प्राण्याने खाल्लं असतं, त्या प्राण्याला अजून एका प्राण्याने खाल्लं असतं. ठीक आहे. अशा प्रकारे. देन हा स्नेक आहे, स्नेकला दुसऱ्या प्राण्याने खाल्लं असतं, त्याला दुसऱ्या प्राण्याने खाल्लं असतं. ठीक आहे. आणि हा इथं ग्रास आहे तर ग्रासला डिअर आहे खाणार, डिअरला लाईन आहे. तर अशा वेगवेगळ्या चेन एकत्र येतात, वेगवेगळ्या फूड चेन एकत्र येतात, तेव्हा फूड वेब तयार होते. ओके, कीप इन माइंड दिस मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. ओके ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे, तो आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. तर बघा, नंतरचा जो पॉईंट आहे, इथं आपल्याला एक व्हेरियस लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिलेले आहेत. ठीक आहे. आणि खाली काही प्रश्न उचलले आहेत. इज द नंबर ऑफ कन्झ्युमर इन अ फूड वेब फिक्स. म्हणजे जो फूड वेब आहे त्याच्यामध्ये जे काही कन्झ्युमर आहेत ते फिक्स आहेच का, त्यांची संख्या फिक्स आहे का. तर मित्रांनो, जे काही कन्झ्युमर आहेत, ठीक आहे, फूड वेबमध्ये त्यांचा जो नंबर आहे तो फिक्स नाही. ठीक आहे. नो, द नंबर ऑफ कन्झ्युमर इन अ फूड वेब इज नॉट अ फिक्स. ते फिक्स आहेत का, तर ते फिक्स नाहीत. ठीक आहे. बघा, देन सेकंड क्वेश्चन आहे,
what will be the effect on an ecosystem if only one type of the organism in it form the food for several different consumer in that ecosystem. तर बघा मित्रांनो, इकोसिस्टीममध्ये जर एकाच प्रकारचं जर कंझ्युमर किंवा ऑर्गॅनिझम असेल, त्याची जर वाढ झाली तर काय होईल? ठीक आहे, कंझ्युमरची जर वाढ झाली तर काय होईल? तर बघा मित्रांनो, दिस वुड ऑल्सो रिझल्ट इन टू द कॉम्पिटिशन अमॉंग द कंझ्युमर. आता काय होईल, जर कंझ्युमर जर वाढले म्हणजे खाणार जर वाढले तर काय होईल, जो प्रोड्युसर आहेत प्रोड्युसर काय होईल, कमी होईल. जे प्रोड्युसर आहेत ते काय होतील, कमी होतील. प्रोड्युसर कमी झाल्यामुळे जे काही कंझ्युमर आहेत त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण होईल. कशासाठी? फॉर अ फूड. फूडसाठी काय होईल, कॉम्पिटिशन निर्माण होईल. आणि त्याच्यामुळे जे काही इव्हेंच्युअली काय होईल, जे डिस्टर्ब होईल, जे नॅचरल बॅलन्स आहे, ठीक आहे, ते काय होईल, डिस्टर्ब होईल. इकोसिस्टीम काय होईल, डिस्टर्ब होईल. हे खूपच एकदम सोपं आहे. ठीक आहे. देन बघा, व्हाय इज द बॅलन्स ऑर इक्विलिब्रियम नेसेसरी इन द फूड वेब. जी फूड वेब आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये बॅलन्स किंवा इक्विलिब्रियम का गरजेचं आहे? तर बघा मित्रांनो, जी फूड वेब असते ही वेगवेगळ्या फूड चेनपासून बनलेली असते. आणि फूड चेनमध्ये जर बॅलन्स नसेल, ठीक आहे, ठीक आहे, बॅलन्स नसेल, फॉर एक्झाम्पल बघा, जर कंझ्युमर जर वाढले तर प्रोड्युसर संपतात, प्रोड्युसर काय होतात, नष्ट होतात किंवा त्यांची संख्या कमी होते. आणि प्रोड्युसर कमी झाल्यामुळे जे काही कंझ्युमर आहेत त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण होते. आणि ते कॉम्पिटिशनमुळे काय होईल, ते सुद्धा डिप्लेट होतात, म्हणजे ते संपतात, कंझ्युमरसुद्धा. ठीक आहे. देन बघा, प्रोड्युसर जर वाढलं तर काय होईल, प्रोड्युसर जर वाढलं तर जे प्रोड्युसर वाढल्यामुळे काय होईल, जे कंझ्युमरवरचं जे बॅलन्स आहे जे इकोसिस्टीममधलं, ते सुद्धा इम्बॅलन्स होईल. ठीक आहे, जे बॅलन्स राहणार नाही. तर हे असे काही महत्त्वाचे पॉईंट होते. ठीक आहे. देन बघा मित्रांनो, देन इथं आपल्याला दिलेलं आहे द एनर्जी ऑफ पिरॅमिड. एनर्जी ऑफ पिरॅमिड बघा, ट्रॉपिक लेवल म्हणजे काय, जिथून एनर्जी आपण कंझ्युम करतो त्या लेवलवर. बघा, आपण फूड चेन बघितली, ग्रास आहे, ठीक आहे, ग्रास नंतर ग्रास होपर आहे, ग्रासला ग्रास होपर खाणार, ठीक आहे, ग्रास होपरला फ्रॉग खाणार, या फ्रॉगला स्नेक खाणार, या स्नेकला हॉक खाणार, ठीक, हॉक. ठीक आहे. मग जी काही यांच्यामधलं जे काही रिलेशन आहे, ठीक आहे, म्हणजे ग्रास आणि ग्रास होपरमधलं ही काही लेवल आहे, ही आहे फर्स्ट ट्रॉपिक लेवल. ठीक आहे. नंतर या ग्रास होपर टू फ्रॉगमधली जी लेवल आहे त्याला आपण म्हणणार सेकंड ट्रॉपिक लेवल. ठीक आहे. फ्रॉग आणि या स्नेकमधली जी काही लेवल आहे त्याला म्हणणार आपण थर्ड ट्रॉपिक लेवल. म्हणजे जिथून आपल्याला फूड मिळते त्या लेवलमधून त्या लेवलला आपण ट्रॉपिक म्हणत असतो. जिथून आपल्याला एनर्जी मिळते त्याला आपण ट्रॉपिक म्हणत असतो. आणि हे ट्रॉपिक, ठीक आहे, म्हणजे इथून एनर्जी मिळते तो आपला ट्रॉपिक झाला. ठीक आहे. तर हे तुमच्या लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, द अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर ॲट अ लोवेस्ट लेवल टू द टॉप कंझ्युमर ॲट द हायेस्ट लेवल. बघा, आता बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट काय आहे की जे अमाऊंट ऑफ एनर्जी आहे ती काय होते, ग्रॅज्युअली डिक्रीजेस होते फ्रॉम प्रोड्युसर टू कंझ्युमर. म्हणजे प्रोड्युसर टू कंझ्युमर जर आपण गेलो तर तिथं काय होते, त्यांची जी एनर्जी लेवल आहे ती सुद्धा कमी होते. ठीक आहे. आणि त्यांचा जो क्वांटिटी आहे ती पण कमी होते. हे ध्यानात ठेवा. ठीक आहे. ते आपण बघणारच आहे. ठीक आहे. बघा, प्रोड्युसर ऑल प्रोड्युसर इन द इकोसिस्टीम. जे काही प्रोड्युसर आहेत इकोसिस्टीममधले हे सगळे प्रोड्युसर आहेत. ट्रॉपिक लेवल म्हणजे काय, जे काही प्रोड्युसरवर डिपेंड आहेत ते आहेत हर्बिवोरस, शीप, डिअर. ठीक आहे. सेकंड ट्रॉपिक लेवलमध्ये येतात कॉर्निवरस, म्हणजे हर्बिवोरसवर जे डिपेंड असतात ते, आणि कॉर्निवरसवर डिपेंड असतात किंवा ह्या हर्बिवोरसवर डिपेंड असतात त्याला ओमनिवरस म्हणतात. थर्ड ट्रॉपिक लेवलवर याचा नंबर जर बघितला सर्वात जास्त नंबर असतात प्रोड्युसरचे. प्रोड्युसर नंतर असतात सेकंड लेवलमध्ये जे काही ॲनिमल येतात त्यांच्यापेक्षा कमी लेवल, म्हणजे कमी क्वांटिटी असते ती असते ट्रॉपिक लेवलमध्ये, त्याच्यापेक्षा कमी क्वांटिटी असते ट्रॉपिक लेवलमध्ये. जर बघा कंझ्युमर जर वाढले तर ॲटोमॅटिकली जे प्रोड्युसर काय असतात ते संपुष्टात येतील. ठीक आहे. हे ध्यानात ठेवा. आता आपलं इंट्रोडक्शन बघायचं आहे एका सायंटिस्टचं. ठीक आहे. तर लिंडेमॅन यांनी काय केलं होतं, इन 1942मध्ये ही स्टडी द फूड चेन. त्यांनी फूड स्टडीची एनर्जी केली होती. आणि एनर्जी फ्लुइड, त्याच्यामधून त्या फूड चेनमधून एनर्जी कशी फ्लो होते, ठीक आहे, हे सुद्धा अभ्यास त्यांनी केलेला आहे. चार्ल्स एल्टन
A British scientist first proposed the concept of the ecological pyramid in 1927 after his study of the tundra ecosystem of the Weir Island in the England. बघा पहिल्यांदा बघा जी इकॉलॉजिकल पिरॅमिड कोणी कन्स्ट्रक्ट केला होता तर तो केला होता चार्ल्स एल्स्टन यांनी, ठीक आहे. आणि त्यामुळे त्या पिरॅमिडला एल्टोनियन पिरॅमिडसुद्धा म्हणतात. काय म्हणतात? एल्टोनियन पिरॅमिडसुद्धा म्हणतात. ओके, त्यानंतर काही पॉईंट्स आहेत ते आपण त्याचा कन्सेप्ट क्लिअर करूया. फर्स्ट आहे, व्हॉट हॅपन टू द एनर्जी ड्युरिंग द ट्रान्सफर फ्रॉम प्रोड्युसर टू द अपेक्स कंझ्युमर? डज इट रिमेन ट्रॅप इन अ अपेक्स कंझ्युमर? डज इट रिमेन इन द बॉडी ऑफ द अपेक्स कंझ्युमर टिल इट्स डेथ? बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा इथं पॉईंट आहे एक, तो म्हणजे बघा, व्हॉट हॅपन एनर्जी ड्युरिंग द ट्रान्सफर फ्रॉम प्रोड्युसर टू द अपेक्स कंझ्युमर? तर ज्यावेळेस एनर्जी ट्रान्सफर होते प्रोड्युसर टू द अपेक्स कंझ्युमर त्यावेळेस काय होते, तर एनर्जीची जी लेवल आहे ती कमी होत जाते. सर्वात अगोदर ध्यान ठेवा, जी ट्रान्सफर एनर्जी होते ती कमी कमी होत जाते. फर्स्ट पॉईंट, ठीक आहे, कमी कमी होत जाते. सेकंड पॉईंट, डज इट रिमेन ट्रॅप इन द अपेक्स कंझ्युमर? आणि अपेक्स कंझ्युमरमध्ये ती मरेपर्यंत राहते का? ठीक आहे, टिल दिस डेट? तर नाही. बघा, कारण वेगवेगळ्या प्रोसेस असतात, त्या प्रोसेसमधून एनर्जी काय होत असते, कन्झ्युम होत असते. ठीक आहे, मानवाच्या शरीरामध्ये. तर एनर्जी त्याच्यामध्ये ट्रॅप राहत नाही, ती वेगळ्या कन्झ्युम होत असते आपल्या शरीरामध्ये, ती नष्ट होत असते. ठीक आहे. देन बघा, व्हॉट विल हॅपन इफ द एनर्जी रिमेन ट्रॅप इन द बॉडी ऑफ द अपेक्स कंझ्युमर इवन आफ्टर द डेथ? व्हॉट विल हॅपन इफ देअर वेर नो डिकम्पोजर लाईक अ मायक्रोज फंगी इन द नेचर? आता विचारलं आहे, जर एनर्जी अपेक्स ॲनिमलमध्ये तशीच राहिली आफ्टर द डेथ, ठीक आहे, ती डिकम्पोज झाली नाही, डिकम्पोजरच नाही तिथं, म्हणजे लाईक अ मायक्रोब्स वगैरे, तर काय होईल? तर बघा मित्रांनो, आपण बघितलं जी फूड चेन आहे हे इनडायरेक्टली एक सायकल आहे. ठीक आहे, कारण ज्यावेळेस कुठलाही ॲनिमल, अपेक्स ॲनिमल डेड होतो त्यावेळेस त्याचं रूपांतर कार्बोनिक कंपाऊंडमध्ये होते आणि हे कार्बोनिक कंपाऊंड मिक्स विथ द सॉईल अँड इट्स सप्लाय टू द प्लांट ॲज अ न्यूट्रियन्स, म्हणजे ॲज अ न्यूट्रियन्स म्हणून आपण वनस्पतीला ते सप्लाय होतो. ठीक आहे, ॲज अ मॅन्युअर म्हणून. ठीक आहे, आणि इनडायरेक्टली म्हणा ती एक चेन आहे. ठीक आहे, आणि जर हे असं झालं नाही तर काय होईल, तर जो सिस्टीम आहे, जी इकोसिस्टीम आहे ती इम्बॅलन्स होईल. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा मित्रांनो, वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवल आपल्याला इथं दिलेले आहेत. आता वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवल आहे, त्याच्यामध्ये जी एनर्जी एक्सचेंज होते ते आपल्याला बघायचं आहे. तर क्वांटिटी ऑफ एनर्जी गोज डिक्रीजिंग ॲट एव्हरी लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज. ज्यावेळेस एनर्जी फर्स्ट लेवलमधून सेकंड लेवलमध्ये जाते, सेकंडमधून थर्डमध्ये जाते, त्यावेळेस एनर्जी काय होत असते, कमी होत जात असते. काय होत असते, कमी होत जात असते. ध्यानात ठेवा. सिमिलरली द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम द लोवेस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. बघा, आता ऑर्गॅनिझमसुद्धा ते काय होत असतात, कमी होत जातात फ्रॉम लोवेस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. जसं आपण हायेस्ट लेवलकडे जाणार तसं त्या ऑर्गॅनिझमची क्वांटिटी आहे त्या प्राण्याची ती पण कमी होत जाते. आता हे पॅटर्न आहे एनर्जी एक्सचेंजचं, यालाच आपण म्हणत असतो पिरॅमिड ऑफ एनर्जी. यालाच काय म्हणत असतो आपण, पिरॅमिड ऑफ एनर्जी. आफ्टर द डेथ ऑफ द अपेक्स कंझ्युमर देअर एनर्जी बिकम अवेलेबल टू द डिकम्पोजर. एखादा अपेक्स ॲनिमल जर डेड झाला तर त्याच्यामध्ये जी काही एनर्जी आहे ती कशाला उपलब्ध होते, तर डिकम्पोजर आहेत त्यांना. फंगी अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोज द बॉडी ऑफ डेड ॲनिमल. आता जी काही बॉडी आहे डेड ॲनिमल त्याला डिकम्पोज करतात. दे आर कॉल्ड द डिकम्पोजर, म्हणून त्याला आपण डिकम्पोजर असं म्हणतो. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग द फूड फ्रॉम द रिटेन ऑफ द ऑर्गॅनिझम द डिकम्पोजर कन्वर्ट देम इन टू द सिम्पल कार्बन कंपाऊंड. आता जे काही डिकम्पोजर आहेत त्या डेड बॉडीला कार्बन कंपाऊंडमध्ये काय करतात, कन्वर्ट करतात. दिस सबस्टन्सेस इझिली मिक्स विथ द एअर, वॉटर अँड सॉईल. आणि जे कार्बन कंपाऊंड असतात ते काय करतात, वॉटर एअर सॉईलसोबत मिक्स होतात अँड अगेन ॲब्सॉर्ब बाय द प्लांट. आणि पुन्हा वनस्पती त्याला काय करतात, ॲब्सॉर्ब करतात अँड इनकॉर्पोरेटेड इन टू द फूड चेन. आणि पुन्हा ते काय करतात, फूड चेनमध्ये वापस येतात. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. आता जी एनर्जी बघायला तुम्हाला दिसते, एनर्जी लेवल जसं आपण लोअर लेवल टू द हायर लेवलकडे जाणार तसं जी एनर्जी पण कमी होत जाते आणि क्वांटिटी ऑफ दॅट ऑर्गॅनिझम जी असते, संख्या असते, ती पण कमी होत जाते. ठीक आहे, यू कॅन नाव सी
that due to the food wave formed by the various mode of nutrition, energy and various nutrients circulated continuously in the ecosystem. आता जे काही मोड ऑफ न्यूट्रिशन आहे त्याच्यामुळे एनर्जी काय होत असते, एनर्जी कंटिन्युअसली फ्लो होत असते कशामध्ये, इकोसिस्टीममध्ये. द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ द एनर्जी इन अवर इकोसिस्टीम. बाबा जी काही इकोसिस्टीम आहे, इकोसिस्टीमला एनर्जी कुठून मिळते, तर सनपासून मिळते. ओके. ग्रीन प्लांट ऑफ द इकोसिस्टीम स्टोअर द सम ऑफ द सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ द फूड. जी काही सोलर एनर्जी आहे ती वनस्पती काय करतात, याच्यामध्ये स्टोअर करतात. बिफोर रिचिंग द डिकम्पोजर द एनर्जी पास ऑन फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू द नेक्स्ट ट्रॉपिक लेवल. आणि बघा डिकम्पोजरवर एनर्जी जाण्यापूर्वी काय होते, ती एनर्जी काय होत असते, नेक्स्ट लेवलला ट्रान्सफर होते. फर्स्ट लेवलपासून दुसऱ्या लेवलला, दुसऱ्यापासून तिसऱ्या, तिसऱ्यापासून चौथ्या. डिकम्पोजर डिसिपिएट द सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. आणि जी काही एनर्जी उरून त्या अपेक्स ॲनिमलमध्ये आलेली आहे ते डिकम्पोजर काय करतात, त्याला डिकम्पोज करतात आणि ती एनर्जी काय करतात, पुन्हा वापस जाते त्या फूड चेनमध्ये. पण जी काही एनर्जी आपल्याला सनपासून भेटलेली आहे, सूर्यापासून, ती वापस जाईल का, सूर्याला ती वापस जाणार का? फूड चेनमध्ये ती एनर्जी वापस झाली पण सूर्याला वापस गेली का, तर नाही. ठीक आहे, ठीक आहे. मग याला म्हणतात वन वे ट्रान्सपोर्ट. त्याला काय म्हणतात, वन वे. कारण आपण बघा फूड वेबमध्ये किंवा फूड चेनमध्ये ती एनर्जी इनडायरेक्टली वापस जाते, पण सनपासून जी एनर्जी भेटलेली आहे प्लांटला ती वापस जाते का, ती सायकल आहे का, तर नाही. म्हणून त्याला वन वे ट्रान्सपोर्टेशन असं म्हणतात. ठीक आहे. बघा वाय आर द नंबर ऑफ टर्शरी कन्झ्युमर्स अपेक्स कॉर्निव्हरस ऑलवेज लेस दॅन द दोज ऑफ द अदर कन्झ्युमर्स. बघा आता असं का होते, अपेक्स कॉर्निव्हरस असतं, फॉर एक्झाम्पल टायगर आहे, लायन आहे, यांची संख्या कमी का आहे किंवा असायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, जर अपेक्स कन्झ्युमर, आता अपेक्स कन्झ्युमरला कन्झ्युम करण्यासाठी किंवा त्यांना खाण्यासाठी कोणी आहे का या आपल्या नेचरमध्ये, तर कोणीच नाही. बरोबर आहे. मग त्यांचा जर नंबर वाढला तर त्यांना भूक भागवण्यासाठी कशावर डिपेंड राहावं लागेल, प्रेवर, शिकारीवर. मग ते शिकार कशाचे करतील, ते काही सेकंडरी कन्झ्युमर आहेत त्यांची, आणि सेकंडरी कन्झ्युमर काय करतील, कशावर डिपेंड आहेत ते, प्लांटवर. बरोबर आहे. आणि अशा प्रकारे जर अपेक्स ॲनिमल वाढले, अपेक्स कॉर्निव्हर्स वाढले, तर त्याच्यामुळे काय होईल, जे सेकंडरी लेवलवर किंवा प्रायमरी लेवलवर जे कन्झ्युमर आहेत ते काय होईल, नष्ट होतील, त्यांची संख्या कमी होईल. आणि त्याच्यामुळे जे काही एन्व्हायरमेंटल बॅलन्स आहे ते काय होईल, डिस्टर्ब होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांचा जो नंबर असतो अपेक्स ॲनिमलचा, अपेक्स कॉर्निव्हर्सचा, तो कमीच असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा इन्स्टिट्यूट ॲट वर्क. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंटल दिल्ली वॉज इस्टॅब्लिश इन 1980. बघा एक इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंटल इन्स्टिट्यूट आहे, 1980मध्ये तो फॉर्म झाला होता. Involved mainly in research, training and arranging the workshop and seminar. This institute has published the International Encyclopedia of Ecology and the Environmental. म्हणजे जे काही इन्व्हायरमेंटलमध्ये कामं आहेत, ठीक आहे, त्याच्यावर काही रिसर्च असतील तर हे इन्स्टिट्यूट करत असते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितला आपण. हा व्हिडिओ होता फर्स्ट. सेकंड व्हिडिओ लवकर तुम्हाला मिळेल, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. सोबत एवढ्या लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.